Good morning, all of you. In today's lecture, we will start our next question. What is public relation? Explain parties in public relation. What is advertising, publicity, sales promotion? This is one of the most important elements or sub-function of promotion. So, publicity is also one of the most important sub-function of promotion. सो पब्लिसिटी पब्लिक रिलेशन काय आहे किंवा पब्लिक रिलेशन आपण कोणासोबत मेंटेन केले पाहिजे ह्या बेसवरती हा क्वेश्चन असेल. सो काय आहे बघा, पब्लिक रिलेशन ऍक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व जनरेटिंग पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ऑफ पीपल टुवर्ड्स द कंपनी. दॅट मीन्स दोज पर्सन आर डायरेक्टली और इनडायरेक्टली कनेक्ट विथ द ऑर्गनायझेशन. अशा पर्सन सोबत आपल्याला काय करायचं आहे, एक गुड रिलेशनशिप, कॉर्डियल रिलेशनशिप मेंटेन करायचं आहे. दिस इज कॉल्ड द पब्लिक रिलेशन. सो टू मेक देम थिंक अबाउट अँड द ऍक्ट विथ द कंपनी पॉझिटिव्हली, पब्लिक रिलेशन ऍक्टिव्हिटी आर परफॉर्म कीपिंग इन व्ह्यू डिफरंट ग्रुप. पब्लिक रिलेशन आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक ग्रुप सोबत छान मेंटेन करायचं आहे, जेणेकरून त्या पर्सनचा, त्या ग्रुपचा कंपनीकडे बघण्याचा ऍटिट्यूड हा कसा असावा, पॉझिटिव्ह असावा किंवा असला पाहिजे. ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण पब्लिक रिलेशन हे बिल्ड करतो. द मीडियम और मोड ऑफ इंटरॅक्शन शुड बी सिलेक्टेड अकॉर्डिंग टू द बेसिस कॅरेक्टरिस्टिक ऑफ व्हेरियस पब्लिक. आणि कोणता मीडिया आपण सिलेक्ट करायचा आहे हे तुमच्या ग्रुपवरती डिसाइड असणार आहे किंवा डिटरमाइन असणार आहे रिगार्डिंग पब्लिक रिलेशन. सो पब्लिक रिलेशन आपण काय करतो, वेगवेगळे मीडिया किंवा वेगवेगळे सोर्सेस यूज करतो आणि पब्लिक रिलेशन हे मेंटेन केले जातात. मग फॉर एक्झाम्पल क्रेडिटर असतील किंवा बँकर्स असतील, शेअर होल्डर्स असतील, एम्प्लॉईज असतील, कस्टमर्स असतील, दॅट मीन्स स्टेक होल्डर ग्रुप म्हणू शकतो आपण. हा स्टेक होल्डर ग्रुप सोबत आपल्याला काय करायचं आहे, तर एक गुड रिलेशनशिप बिल्डअप करायचं आहे विथ द हेल्प ऑफ व्हेरियस सोशल मीडियाज और विथ द हेल्प ऑफ व्हेरियस सोशल और व्हेरियस सोर्सेस. ओके, जेणेकरून त्या स्टेक होल्डर ग्रुपचा ऍटिट्यूड हा कंपनी बद्दल पॉझिटिव्ह झाला पाहिजे. दॅट्स वाय. सो पार्टीज इन पब्लिक रिलेशन, मग या पार्टीज कोणत्या आहेत, तर फर्स्ट आहे एम्प्लॉईज. एम्प्लॉईज काय म्हणतो आपण, एम्प्लॉईज इज अन असेट ऑफ अन ऑर्गनायझेशन. एम्प्लॉईज कोण आहे, असेट ऑफ द ऑर्गनायझेशन आहे. अँड सक्सेस अँड फेल्युअर ऑफ द ऑर्गनायझेशन इज डिपेंड्स ऑन एम्प्लॉईज. एम्प्लॉईज वरतीच डिपेंड्स असणार आहे. जर तुमच्याकडे क्वालिटीज एम्प्लॉईज असतील तर काय होणार आहे, तुमच्या ऑर्गनायझेशनचं सक्सेस हे नक्कीच गुड असेल असं आपण म्हणू शकतो. सो एम्प्लॉईज सोबत तुम्हाला काय करावं लागेल, एक छान रिलेशनशिप बिल्डअप करावं लागेल. कस्टमर, कस्टमर इज द किंग ऑफ मार्केट. सगळ्या गोष्टी अराउंड कोणा कुठे असणार आहेत, तर कस्टमर सोबत आहे. म्हणून कस्टमर सोबत एक गुड रिलेशनशिप बिल्डअप करणं महत्वाचं आहे. देन शेअर होल्डर, शेअर होल्डर इज द परमनंट पर्सन ऑफ द एम्प्लॉई. म्हणून शेअर होल्डर सोबत काय करावं लागेल, गुड रिलेशनशिप बिल्डअप करावं लागेल. देन गव्हर्नमेंट, देन कम्युनिटी, मीडिया, क्रेडिटर्स, सप्लायर, जनरल पब्लिक, असे जे काही स्टेक होल्डर आहेत, दोज पर्सन आर डायरेक्टली और इनडायरेक्टली कनेक्ट विथ द ऑर्गनायझेशन. ओके, सो अशा पर्सन सोबत तुम्हाला गुड रिलेशनशिप, कॉर्डियल रिलेशनशिप बिल्डअप करणं महत्वाचं आहे. हेच आपण डिटेल बघणार आहोत. सो फर्स्ट पॉइंट, पब्लिक रिलेशन विथ एम्प्लॉईज. एम्प्लॉईज सोबत का रिलेशन बिल्डअप करायचं आहे, जसं आता थोडंसं इंट्रो मध्ये सांगितलं. सक्सेस अँड फेल्युअर ऑफ द बिझनेस इज डिपेंड्स ऑन द एम्प्लॉईज. ओके, सो मोस्ट ऑफ द बिझनेस प्रॉब्लेम कॅन बी एंडेड ओनली बाय द enthusiastic, capable and loyal employees. जर ऑर्गनायझेशन मध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत हे कोणामुळे सॉल्व्ह होतात, तर एम्प्लॉईज मुळे. तुमच्याकडे जर काही कॅपेबल एम्प्लॉईज असतील, लॉयल एम्प्लॉईज असतील, enthusiastic वर्क करणारे एम्प्लॉईज असतील, दे गिव्ह मोर कॉन्ट्रीब्युशन रिगार्डिंग हिज वर्क अँड वी गिव्ह और वी अचीव मोर सक्सेस. आणि नक्कीच त्यामुळे आपलं सक्सेस किंवा आपला प्रॉफिट आहे हा जास्त आपण अक्वायर करू शकतो. दॅट इज वाय हिअर वी बिल्ड अप गुड रिलेशनशिप विथ द एम्प्लॉईज. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, एम्प्लॉईज सोबत गुड रिलेशनशिप हे बिल्डअप करावं लागेल. ओके, देन पब्लिक रिलेशन विथ कस्टमर. कस्टमर आर द बेस ऑफ एनी बिझनेस. म्हणजे कोणताही बिझनेस असू दे, तुमचं रिलेशन हे कोणासोबत असणार आहे, कस्टमर सोबत असणार आहे.
So firm exists for customer. Therefore, it should try to promote public relation with them. Here customer include both the actual and potential buyer. म्हणजे असं आहे का की आपल्याकडे ओके नेहमी असणारे कस्टमरनाच आपण सॅटिस्फाय करतो? नो. आपलं इंटेन्शन काय असतं? हिअर वी सॅटिस्फाय द एक्झिस्टिंग कस्टमर ऍज वेल एज वी अट्रॅक्ट द न्यू कस्टमर. ओके, न्यू कस्टमरना अट्रॅक्ट करणं, त्यांना सॅटिस्फाय करणं हे सुद्धा कंपनीचं एम असतं किंवा ऑब्जेक्टिव्ह असतं. म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे? कंझ्युमर सोबत सुद्धा गुड रिलेशनशिप बिल्डअप करणं महत्वाचं आहे. इज इट क्लिअर? फर्स्ट और 2 पॉइंट? Yes. Then Yes. public relation with government. The government play a vital role in each of the business activity. आता गव्हर्नमेंटचा खूप मोठा रोल असतो असं म्हटलं जातं का? कारण गव्हर्नमेंट काय करतात? लाईक अ पॉलिसी, रूल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर अफेक्ट द बिझनेस इन सेव्हरल वे. म्हणजे बरेच जे काही गव्हर्नमेंटचे रूल आहेत हे डायरेक्टली कुठे इम्पॅक्ट करतात? तर ऑर्गनायझेशन वरती इम्पॅक्ट करतात. दॅट इज वाय in order to avoid unnecessary restriction or interference and to take maximum advantages of the government scheme or facility. आणि जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट सोबत एक गुड रिलेशनशिप बिल्डअप करताय, नक्कीच गव्हर्नमेंट तुम्हाला काय करणार आहे? प्रोव्हाइड व्हेरियस स्कीम, व्हेरियस फॅसिलिटी और मोर ऍडव्हान्टेजेस. आणि नक्कीच गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी, काही ऍडव्हान्टेजेस आहेत हे मिळू शकतील. अ बिझनेसमॅन हॅज टू डेव्हलप कन्स्ट्रक्टिव्ह पब्लिक रिलेशनशिप विथ द गव्हर्नमेंट. म्हणून आपल्याला एक कन्स्ट्रक्टिव्ह, एक कॉर्डियल रिलेशनशिप गव्हर्नमेंट सोबत बिल्डअप करणं महत्वाचं आहे. मग हे रिलेशनशिप कसं बिल्डअप होऊ शकेल सांगा बरं? गव्हर्नमेंटला रोज कॉल करून सांगायचं का तुम्ही काय केलात, काही चहा घेतलात का, छान कसं चाललंय तुमचं ऑफिस? म्हणजे गुड रिलेशन होऊ शकेल का हो? सांगा बरं. पब्लिक रिलेशन विथ गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट सोबत जर तुम्हाला गुड रिलेशनशिप बिल्डअप करायचं असेल तर तुम्ही कसे कराल? यू आर अ बिझनेसमॅन. बोलो. टॅक्सेस वेळच्या वेळी पे करता येतील, त्याने पण चांगलं रिलेशन व्हेरी गुड, व्हेरी मेंटेन होऊ शकतो. वी पेड रेग्युलर टॅक्सेस फर्स्ट थिंग. देन काही अशा सोशल ऍक्टिव्हिटीज ज्याच्यात म्हणजे ज्या गव्हर्नमेंटच्या सहाय्यतेने आणि अर्धा भाग हा कंपनी किंवा तो बिझनेसमॅन उचलेल आणि त्याच्या मदतीने म्हणजे स्वच्छता अभियान किंवा असं काहीतरी ज्याच्यामुळे पब्लिक वेलफेअर होईल असं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दॅट मीन्स वी प्रोव्हाइड पब्लिक वेलफेअर फॅसिलिटी टू दी कस्टमर. जर तुम्ही पब्लिक वेलफेअरला इम्पॉर्टन्स देत असाल तर नक्कीच तुमचं रेप्युटेशन, तुमचं गुडविल तितकं इन्क्रीज झालं असेल. ॲज वेल ॲज वी फॉलो स्ट्रिक्टली रूल्स अँड रेग्युलेशन. ओके, जे काही गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन आहेत ते तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो करा. किंवा आणखी सांगितलं जातं जे एन्व्हायरमेंट पोल्युशन हा जो खूप मोठा विषय आहे, ह्यासाठी मग तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे ऑर्गनायझेशन म्हणून? ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला काय कराव्या लागतील? गव्हर्नमेंट सोबत रिलेशन बिल्डअप करताना कॉन्सन्ट्रेट कराव्या लागतील. म्हणजे इको फ्रेंडली ऍक्टिव्हिटीला तुम्ही इम्पॉर्टन्स द्या किंवा पोल्युशन कमी करण्यासाठी तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे ह्या गोष्टीला इम्पॉर्टन्स द्या. आणि ह्या सिच्युएशन मधून, ह्या फॅक्टर मधून नक्कीच काय होणार आहे? हिअर वी बिल्ड अ गुड रिलेशनशिप विथ द गव्हर्नमेंट. Then next point is public relation with supplier and middleman. Supplier and middleman have the dominant role in the company's success. खूप मोठा रोल असतो सप्लायरचा आणि मिडलमॅनचा असं म्हटलं जातं. सप्लायर काय करतात? Yes, supplier provide raw material to the organization. ओके, बिझनेसला रॉ मटेरियल प्रोव्हाइड करण्याचं काम कोणाचं असतं? तर सप्लायरचं असतं. आणि मिडलमॅन काय करतायत मग? जे काही फिनिश्ड गुड्स आहेत हे कंझ्युमर पर्यंत रीच करण्याचं काम मिडलमॅन करत असतात. दॅट इज वाय हिअर कॉल्ड supplier and middleman have the dominant role in the company's success. So supplier provide input required for carrying out business operation effectively, while the middleman assists in the distributing the product to ultimate consumer. आणि मिडलमॅन काय करतात? कंझ्युमरला गुड्स रीच करण्याचं काम करतील आणि सप्लायर हे रॉ मटेरियल प्रोव्हाइड करण्याचं काम करतील. दॅट इज वाय a company should develop
पॉझिटिव्ह पब्लिक रिलेशन विथ बोथ सप्लायर अँड मिडलमॅन. यांच्यासोबत एक तुम्हाला काय करायचं आहे, गुड रिलेशनशिप बिल्डअप करायचं आहे. आता सांगा बरं, मग पब्लिक रिलेशन रिलेटिंग टू सप्लायर, गुड रिलेशनशिप हे कसं बिल्डअप होऊ शकेल सप्लायर सोबत? बघू तुमची थिंकिंग ॲबिलिटी. रॉ मटेरियलला चांगला दर देऊ. व्हेरी गुड. देन आणखी काय सांगता येईल? डिस्काउंट वगैरह देकर, हाँ रिपीट. डिस्काउंट भी दे सकते हैं सप्लायर कस्टमर्स को. ओके, मतलब बिजनेस का क्या रोल है इसमें? मैडम बिहेवियर भी एक इम्पोर्टेंट है ना, पोलाइट बिहेवियर चाहिए सप्लायर्स को. वेरी गुड. ठीक है, पोलाइट बिहेवियर चाहिए. देन वी परचेस रेग्युलर रॉ मटेरियल. म्हणजे तुम्ही एका सप्लायर कडून एका वर्षाने रॉ मटेरियल परचेस करायला गेलायत आणि परत दुसऱ्या रॉ मटेरियल कडे किंवा सप्लायर कडे गेलाय, तर गुड रिलेशनशिप बिल्डअप होईल का? नाही. कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. कन्सिस्टन्सी हवी. एखाद्या सप्लायर सोबत गुड रिलेशनशिप मेंटेन करताय ना, मग त्या सप्लायर बद्दल लॉयल असणं महत्वाचं आहे. त्या सप्लायर कडूनच तुम्ही रॉ मटेरियल परचेस केलं पाहिजे. फर्स्ट थिंग. मोस्ट ऑफ द टाइम बिझनेस ऑर्गनायझेशन परचेस रॉ मटेरियल ऑन क्रेडिट बेसिस. ओके, आणि जर क्रेडिट बेसिस वरती तुम्ही एखादा रॉ मटेरियल परचेस केलं असेल, तर त्याचं पेमेंट हे तुम्ही ड्यू डेट दिलेली आहे त्या डेटला पेमेंट करणं महत्वाचं आहे. ओके, ह्या सुद्धा गोष्टी काय असणार आहेत, सप्लायर सोबत गुड रिलेशनशिप बिल्डअप करण्यासाठी मॅटर करते. मिडलमॅन काय करतायत? आता मिडलमॅनचा इथे वाईस वर्सा रोल होईल. मिडलमॅन काय करणार आहे, तुमच्या म्हणजेच बिझनेस कडून मटेरियल परचेस करतील फिनिश्ड गुड्स. सो बल्क क्वांटिटी वरती तुम्ही काय करा, क्रेडिट फॅसिलिटी काहीतरी प्रोव्हाइड करा मिडलमॅनना आणि बल्क क्वांटिटी परचेस करण्यासाठी मोटिवेट करा. देन त्याच्यानंतर सांगितलं जातं की मिडलमॅनची कॉन्फरन्स. तुम्ही आता लास्ट पॉइंट झाला का आपला मिडलमॅनची कॉन्फरन्स वगैरे? तुमच्याच सब्जेक्टला होता की कॉमर्स एसवायच्या सब्जेक्टला होता, आठवत नाहीये मला. मिडलमॅनची कॉन्फरन्स सुद्धा ऑर्गनाइज केली जाते, जेणेकरून कस्टमरचं जे काही थिंकिंग आहे, कस्टमरचं बिहेवियर जे काही आहे, हे ऑर्गनायझेशनला समजण्यासाठी. काही मिडलमॅननी जास्त एखाद्या क्वांटिटी सेल केल्या असतील, तर त्यांना अप्रिसिएशन म्हणून एखादी ट्रॉफीज द्या किंवा एखादं सर्टिफिकेट द्या. सो दिस इज द पार्ट ऑफ बिल्ड अप गुड रिलेशनशिप विथ द मिडलमॅन. इज इट क्लिअर? Yes ma'am. Then next, public relation with mass media. Mass media including radio, television, newspaper, etc. have prominent role to reach other parties. आणि actually business reach कोणामुळे होतो? mass media मुळे. Okay, so they are capable to carry company's message to several million people successfully. They can change attitude the people hold about the business. आणि बिझनेसची इमेज जास्तीत जास्त पॉझिटिव्ह क्रिएट करण्याचं काम हा मीडियाच करत असतो. म्हणून मीडिया सोबत सुद्धा तुम्ही गुड रिलेशनशिप बिल्डअप करणं महत्वाचं आहे. म्हणजेच त्यांना त्यांच्या वर्कसाठी तुम्ही काय करा, प्रॉपर जो काही रेम्युनरेशन आहे, जे कमिशन आहे, हे पे करा. ओके, किंवा थोडासा इनोव्हेटिव्ह मीडियाजला इम्पॉर्टन्स द्या किंवा इनोव्हेटिव्ह ऍडला इम्पॉर्टन्स द्या. म्हणजेच हे मीडियाज काय होतील, त्यांच्यासोबत गुड रिलेशनशिप बिल्डअप होईल. Then public relation with servicing agency. Such servicing agency including bank and other financial institution, warehousing, transportation, insurance, communication agency like post, telephone and courier services, etc. सो ज्या इनडायरेक्टली सर्व्हिसेस आहेत यांच्यासोबत सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, गुड रिलेशनशिप बिल्डअप करायचं आहे. म्हणजे मग ते वेअर हाऊसिंग असेल ना किंवा ट्रान्सपोर्टेशन असेल ना, इन्शुरन्स सोबत ते आपलं कंटिन्युअस कम्युनिकेशन नसतं, पण तिथे रेग्युलर प्रीमियम पे करणं असेल किंवा काय म्हणतो आपण एम्प्लॉईजचा इन्शुरन्स घेणं असेल, मेडिकल फॅसिलिटी काही घेणं असेल, व्हॉट एव्हर रिगार्डिंग इन्शुरन्स, ह्यासाठी तुम्ही काय करू शकताय, गुड रिलेशनशिप ह्या सर्व्हिस एजन्सी सोबत सुद्धा बिल्डअप करू शकताय.
बँकसाठी काय आहे, तर बँकेकडून जेव्हा आपण लोन घेतो तेव्हा बँकचा रेग्युलर पेमेंट करणं, दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ पब्लिक रिलेशन. ओके, आणि तुम्ही बँकेसोबत एक गुड रिलेशनशिप तिथे बिल्डअप करू शकता. देन लास्ट पॉइंट, पब्लिक रिलेशनशिप विथ शेअर होल्डर्स और इन्व्हेस्टर. शेअर होल्डर आर द रिअल ओनर ऑफ द फर्म. ओके, और परमनंट ओनर म्हणतो आपण शेअर होल्डरना. So it is the duty of the businesses unit to maintain public relationship with them. A company can build public relation with shareholder in a number of way. मग सांगा बरं, शेअर होल्डर सोबत जर गुड रिलेशनशिप बिल्डअप करायचं असेल तर काय करावं लागेल? शेअर होल्डरना काय पे करतो आपण? डिव्हिडंड. ओके, तुझ्या काय फॅसिलिटी आहेत ह्या काय करा, शेअर होल्डरना प्रॉपर पे करा. बरेच वे आहेत, त्यामधून गुड रिलेशनशिप हे बिल्डअप होऊ शकतं. सो टाइम आपला कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन,